नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये मी नागपूरमध्ये होतो आणि संघाची भूमी असलेल्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या काही मंडळींना असा प्रश्न पडला आहे की समजा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024ची निवडणूक त्यांनी जिंकली तर त्यांनी जो अलिखित असा नियम भारतीय जनता पार्टीसाठी केलाय की वयाची 75 पूर्ण केलेल्या नेत्यांनी सक्रिय राजकारणामध्ये राहू नये, अनेक अपवाद पण त्यांनी केले, तर ते काय करतील. तर संघ वर्तुळामध्ये अशी एक चर्चा आहे की ते कदाचित जागतिक पातळीवरच्या अशा कुठल्या तरी पदावर जाऊन बसतील. अर्थात हे सगळे ज्याला आपण विशफुल थिंकिंग म्हणतो अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा आजच्या मधल्या ओळीमध्ये आपण काय मुद्दा टॅग केलाय तर श्री नरेंद्र मोदी यांचा जो नुकताच परदेश दौरा झाला, ज्यात G7 देशाची एक शिखर परिषद होती आणि काही अशा संस्थांना ते भेट देऊन आले की जी त्यांनी 2014 मध्ये सुरू केलेली होती आणि त्या कार्यक्रमासाठी जवळपास 14 देशाचे पंतप्रधान उपस्थित होते. तर मग असं का होतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये परदेशामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये हार आहे, पण प्रत्यक्षात ज्याला आपण डोमेस्टिक पॉलिटिक्स म्हणतो तिथे मात्र विरोधक त्यांच्यावरती प्रहार करताना दिसत आहेत. आता पंतप्रधानांच्या ह्या दौऱ्यामध्ये दोन गोष्टीची फार चर्चा झाली. एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, जसा हाऊडी मोदी कार्यक्रम होता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या आधी, तसाच सिडनीमध्ये एक जोरदार कार्यक्रम झाला, पूर्ण मैदान भरलेलं होतं आणि त्या मैदानामध्ये बोलत असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हे आपल्या पंतप्रधानांना दी बॉस म्हणाले. आणि मग एस जयशंकर जे आज पंतप्रधानांना ते त्यांच्याबरोबरच होते आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा आणि इतर मंडळींनी पंतप्रधानाचं जोरदार स्वागत केलं. तिथं एस जयशंकर यांनी सांगितलं की पंतप्रधान ऑस्ट्रेलियाचे जे पंतप्रधान बोलले त्यांच्या भाषणामध्ये दी बॉस किंवा द बॉस हा शब्द नव्हता. आपल्या मनातली भावना त्यांनी बोलून दाखवली असं जयशंकर यांना त्यांनी बोलून दाखवलं आणि त्यांनी मग ते माध्यमांना सांगितलं. सो ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दी बॉस म्हणणं किंवा पंतप्रधान हे 3 देशाच्या दौऱ्यावरती असताना G7ची परिषद संपून ते 3 देशाच्या दौऱ्यावरती गेले. मध्ये ते जेलेन्स्कीला सुद्धा भेटले. युक्रेनमधल्या युद्धावरती कसा तोडगा काढावा याबद्दल ते सतत युक्रेन आणि रशियाशी बोलतात अशा चर्चा होत्या आणि मग जेलेन्स्कीशी बोलून त्यांनी युद्ध हा काही पर्याय नाही, शांततेच्या मार्गाने गोष्टी सोडवायला हव्यात वगैरे अशा गोष्टी सांगितल्या. पण दुसरी जी खूप मोठी चर्चा झाली ती पापुआ न्यू गिनी या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी थेट आपल्या पंतप्रधानाचे पाय त्यांनी त्यांच्या पाया पडले आणि मग बातम्याही अशा आल्या की त्या देशाचा जो संकेत आहे, जो प्रोटोकॉल आहे की एकदा सूर्यास्त झाल्यानंतर ते कुठल्याही परदेशी नागरिकांचं हे स्वागत करत नाहीत आणि मग त्याचीही चर्चा झाली. मग जो बायडेन काय म्हणाले, मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या पंतप्रधानाचा कसा ऑरा तयार झालेला आहे, अशा बातम्या भारतीय माध्यमांमध्ये खूप जोरकस आहेत. त्याला अर्थातच आपल्या संजय राऊतापासून ते वेगवेगळ्या मंडळींनी खूप साऱ्या गोष्टी त्याला प्रतिवाद करताना सांगितल्या. जसं श्री संजय राऊत म्हणाले की ज्यांनी त्यांचे पाय धरले ते मुळात भ्रष्ट आहेत आणि ते भ्रष्ट असल्यामुळं त्यांना सूचित करायचं होतं की दुसऱ्या भ्रष्ट माणसाचे त्यांनी पाय धरले आणि म्हणून ज्यांनी सूर्यास्तानंतर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे पाय धरले त्याची प्रोफाईल सुद्धा आम्ही बघितली. तर ते कोण आहेत? जेम्स मारापे हे पापुआ न्यू गिनी या देशाचे 8वे पंतप्रधान आहेत. त्याआधी मारापे यांनी आधीच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या पदावरती काम केलं आहे, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सांभाळणं हेही आहे. जेम्स मारापे हे 2019 साली पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान झाले. पापुआतील पॅनुगू या प्रमुख राजकीय पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात. जेम्स मारापे यांनी 1993 साली युनिव्हर्सिटी ऑफ पापुआ न्यू गिनीमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी पर्यावरणशास्त्र या विषयातली मानद पदवीही प्राप्त केली. जेम्स मारापेने MBAचंही शिक्षण घेतलेलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान होण्याआधी जेम्स मारापे यांनी सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक या विभागाचं संसदीय सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि ते सरकारमधल्या वेगवेगळ्या जबाबदारीच्या कामावरती काम करत होते. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यापूर्वी जेम्स मारापे 2019 पर्यंत पापुआतील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते. 2020 मध्ये त्यांचं सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न त्यांनी हाणून पाडले आणि म्हणून या सगळ्या घडामोडी बघता श्री नरेंद्र मोदी यांचे जे काही फॉलोअर्स आहेत, ज्याला विरोधक भक्त मंडळी म्हणतात, त्यांच्या दृष्टीनं हा गेला आठवडा हा खऱ्या अर्थाने
हा मोठ्या हर्षोल्लासाचा झाला असं दिसतंय. कारण अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेची जी काही संवर्धन भारतीय लोकांच्या मनामध्ये झालेलं आहे ते दिसतंय. आता दुसरीकडे NDTV आणि लोकनीतीनं जो एक सर्व्हे केला जो आजच प्रकाशित झालाय त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय वेगवेगळ्या 70-80 कॉन्स्टिट्युन्सीमधून जवळपास 7,000 लोकांचं जे मत घेतलं गेलं त्याच्यामध्ये लोकनीती ही एक चांगली प्रतिष्ठित अशी संस्था आहे. त्याच्यामध्ये जवळपास 50%हून अधिक लोकांना असं वाटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारताची विदेशातली प्रतिमा ही खूप उंचावलेली आहे. तरीही जवळपास 40% लोकांना असं वाटलं की आमच्या जीवनामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही, महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे आहेत. पण 50%हून अधिक लोकांना असं वाटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं आपली देशाची इतर देशातली प्रतिमा जी आहे ती उंचावलेली. तर ह्याची सगळी कारणं काय आहेत हे जर आपण नीट समजून घेतलं तर मग आपल्याला अनेक गोष्टींचा अर्थ लागतो. सरळ सरळ त्याचा अर्थच आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही चीन पाठोपाठ खरं म्हणजे आता चीन 2 दशकं डबल डिजिटमध्ये तो विकास करत होता. तिथल्या अर्थव्यवस्थेचा आत्ता असलेला क्वांटम आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्ता असलेला क्वांटम याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे. तरीही एकीकडे चीन सहित इतर देशातली जी अर्थव्यवस्था आहे ती डामाडोल असताना भारतीय अर्थव्यवस्था 5 ते 7% दरम्यान वाढेल हे चित्र आपल्याला दिसतंय. दुसरीकडे भारतीय IT इंडस्ट्री म्हणजे आज भारताच्या निर्याती संदर्भातला आणि आयाती संदर्भातला लेखाजोखा मांडत असताना भारताची जी प्रोडक्शनमधली जी ग्रोथ आहे ती कधी -1% असते, कधी ती 3-4% जवळ रेंगाळताना दिसते. म्हणजे यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. अशा प्रोडक्शन क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या दृष्टीनं फार कमी आपली प्रगती आहे. पण दुसरीकडे सर्व्हिस सेक्टरमध्ये भारत हा 25%पेक्षा अधिकचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या आयातीमध्ये करताना दिसतो आहे. आणि मुख्यत्वे जे सर्व्हिस प्रोव्हायडर अशा भूमिकेत असलेल्या या देशाचे अमेरिकेसारख्या किंवा युरोपियन राष्ट्रांना त्याचा खूप मोठा फायदा होतोय. ज्यांना इन्फ्लेशनचं अमेरिकेतलं गणित आणि भारतातलं गणित कळतं त्यांना ते बरोबर कळेल. अनेक MNCचं आज नेतृत्व हे भारतीय मंडळी करताना दिसतात. मग त्यात सत्या नडेलापासून आणि बाकीची सगळी तुम्हाला नावं माहितीच आहे. कॅनडासारख्या देशामध्ये जवळपास 14 ते 40 विधानसभेच्या तिथल्या ज्या काही कॉन्स्टिट्युन्सीज असतील तिथं आपल्या शीख बांधवाचा आणि भारतीय बांधवांचा प्रभाव आहे. आज इंग्लंडमध्ये सुद्धा भारतीय मतदार हे प्रभावशाली आहेत. ते अनेक वेळेला इंग्लंडचे पंतप्रधान कोण आहेत किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा भारतीय जो डायस्पोरा आहे त्याला निग्लेक्ट करून चालत नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे लोक हे जागतिक पटलावरती भारत नावाच्या देशाचं जे काही प्रतिनिधित्व करत आहेत त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की भारत आणि त्यानंतर आक्रमक पद्धतीनं मांडलेल्या विदेश नीतीमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं जागतिक पटलावरती भारताचं महत्व वाढतंय. दुसरं जिओ पॉलिटिक्स नीट लक्षात घ्यायला हवं. चीनबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशाला चीनच्या संभावित आक्रमणाची भीती आहे आणि त्यातूनच क्वाडची निर्मिती झालेली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हे क्वाडचे सदस्य आहेत. मधल्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यानचा जो तणाव आहे जो विशेषतः सीमावाद आहे तो वाद इतका चिघळला होता की एकमेकाच्या देशातल्या अनेक प्रोडक्टवरती एकमेकांनी त्यांनी बंदी घातलेली होती. सो भारताचं जिओ पॉलिटिकली वाढत असलेलं महत्व, अपकमिंग इकॉनॉमी आणि जर संभावित चीन बरोबर कुठे आपलं कॉन्फ्लिक्ट झालंच तर मग भारतासारख्या देशाचा जी कायमस्वरूपी इतर राष्ट्रांची भूमिका राहिलेली आहे की आपल्या देशाचं कॉन्फ्लिक्ट हे दुसऱ्या देशाच्या भूमीवरती लढावं तर तिथे भारताचं महत्व वाढतं. टेक्नॉलॉजिकली भारत खूप सुपेरियर होत चाललेला आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशामध्ये होत असलेली वाहवा. आणि दुसरीकडे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, ही जी मंडळी वाहवा करतात ती आधी त्यांच्या राष्ट्राचं हित पाहतात. अर्थात ते त्यांनी बघू नये असं कोण म्हणेल, आपण पण तेच करत असतो कारण अजूनही आपली चीन संदर्भातली जी भूमिका आहे ती आपण स्पष्टपणे केलेली. मग दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरती एवढी वाहवा होत असताना देशामध्ये मात्र डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये मात्र श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती सातत्यानं विरोधक का प्रहार करतायत तर त्याची सुद्धा कारणं आपल्याला जी ज्ञात आहेत तीच आहेत. ती पुन्हा पुन्हा नीट समजून घ्यायला हवी. एक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकशाहीवादी अशा पद्धतीनं राजकारण करत नाही असा बहुतेक विरोधकांचा मतप्रवाह आहे. जे लोकशाहीला मान्य असलेले संकेत आहेत
त्याही पेक्षा अधिकच्या गोष्टी ते करतात. काही जणांच्या मते ते ब्रुटल पॉलिटिक्स असतं. पंतप्रधान, होम मिनिस्टर आणि राज्यपाल यांच्या मदतीनं विरोधकांची सरकार सतत पाडली जातात किंवा त्यांना कारभार करू दिला जात नाही. दुसरीकडे ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणा उघड पक्षपाती भूमिका घेतात. विशेषतः जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले नाहीत अशा मंडळीवरती सातत्यानं कारवाई होताना दिसते. पण हीच मंडळी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये जाते त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि भारतीय जनता पार्टीला याची पुरेपूर जाणीव आहे की त्यांच्या समोरचं आव्हान हे प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत आणि म्हणून जम्मू काश्मीर पासून ते तमिळनाडूपर्यंत आणि आता ओडिशा हा त्यांचा मित्रपक्ष असल्यामुळं पण बंगाल आणि इतर सर्व राज्य या ठिकाणी तेलंगणापर्यंत सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा जो संघर्ष आहे तो प्रादेशिक राजकीय पक्षाबरोबर आहे आणि ते प्रादेशिक राजकीय पक्षाला तुम्ही भ्रष्ट आहात, तुम्ही घराणेशाहीवाले आहात अशा पद्धतीची टीका करतात. आणि हेही दिसलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख कामामुळं ते लोकांना ज्या काही योजना पोहोचवतात त्यांनी या देशाच्या राजकारणामध्ये प्रचलित केलेलं विभाजनवादी हिंदुत्व यांना मिळालेला लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 आणि 2019 मध्ये घवघवीत असं राजकीय यश मिळालेलं आहे. जर 2024 मध्ये सुद्धा याच यशाची पुनरावृत्ती झाली तर यातल्या बऱ्याच राजकीय पक्षांसमोर फार मोठं अस्तित्वाचं प्रश्नचिन्ह उभा राहील. शिवाय या प्रादेशिक राजकीय पक्षातले अनेक नेते मंडळी जर ती भारतीय जनता पार्टीमध्ये आली नाही तर ती जेलमध्ये जातील. या सगळ्यामुळं या प्रादेशिक राजकीय पक्षाचे नेते हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करताना दिसतात. आणि जो काळ जे 3-4 दशकं या देशानं बघितलं की काँग्रेस विरुद्ध इतर अशा पद्धतीनं हळूहळू या देशातल्या राजकीय पटलावरती सध्या भारतीय जनता पार्टीचा प्रवास सुरू आहे. नेहरूवियन जे कल्चर होतं भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषतः दिवंगत वाजपेयी आणि आडवाणी यांच्या काळामध्ये स्पेशली वाजपेयी यांच्या काळामध्ये ते नेहरूवियन कल्चरमधलंच पॉलिटिक्स करत होते. तिथे अनेक राजकीय पक्षाची कडबोळी एकत्रित करून एनडीएचा पहिला देशातला जो प्रयोग झाला ज्याला आता नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली त्या प्रयोगाला हा प्रयोग सुद्धा वाजपेयी करू शकले. त्याचं मुख्य कारण त्यांचं नेहरूवियन कल्चर आहे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मात्र हे कल्चर मान्य नाही. ते आपले जे हिंदुत्ववादी पॉलिटिकल अजेंडे आहेत ते अत्यंत कठोरपणे राबवतात. केंद्रीय तपास यंत्रणेचा जसा काँग्रेस पक्षानं गैरवापर केलेला होता त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपल्या राजकीय कारणासाठी स्पेशली श्री अमित शहा हे या संस्थांचा वापर करताना दिसतात. आणि म्हणूनच एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती श्री नरेंद्र मोदी यांची खूप अशी उत्तुंग प्रतिमा झालेली असताना तिथे त्यांच्या गळ्यात सतत हार पडत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेऊन त्यांच्या स्वागताची चांगली जय्यत तयारी करावी असं वाटत असताना प्रादेशिक राजकारणामध्ये डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये मात्र नरेंद्र मोदी विरुद्ध इतर सर्व मंडळी हा जो संघर्ष आहे हा टिपेला पोहोचताना दिसतोय. त्याचा सर्वोच्च बिंदू हा आपल्या देशाची संसद ही लोकार्पण होत असताना या देशातले सर्व विरोधी पक्ष हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या या सोहळ्यावरती बहिष्कार घालतात. सो थांबूया आपण इथे. हे राजकारणाचे जे अंग आहेत ना ते नीट समजून घ्यायला हवेत कारण ते सर्वव्यापी आहेत. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या माझ्याशी निगडीत असते राजकारणातली. तोच उकल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिवसातली महत्वाची घडामोड आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो. तुम्हाला आमचे हे प्रयत्न आवडतात असं दिसतंय. हा कार्यक्रम पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे. जे भक्त आणि नव्याने तयार झालेले भाजपा विरोधी पक्षाचे नवभक्त आहेत त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो अनेक वेळेला आमच्या सोशल मीडियाच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये येतो पण त्याला आम्ही शून्य किंमत देतो. पण तुमच्या ज्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत तुमच्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्याचं मनापासून स्वागत आहे. अशा सूचना करत राहा. काही चांगले विषय सुचवा. मी आणि एबीपी माझा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.